तर आज आपल्याला जाणार आहे म्हैसवाडीले. कशासाठी जाणार आहे ब्लॉग शेवट लग पहा. तर म्हैसवाडीला जाणं होतं शंकराले मले. आणि आजचं वातावरण एवढं चांगलं होतं की ऊन नाही तर काहीच नाही. म्हटलं असं वातावरण पाहिजे. म्हटलं ना ऊन लागायचं काम ना गरमास व्हायचं काम, पुरं थंड थंड वातावरण. आणि आजचं वातावरण कधी चेंज होईन आणि कधी पाणी येईन म्हटलं काही सांगता येत नाही. तर सगळ्यात पहिले आलो कुऱ्यामध्ये शंकराला म्हटलं नाश्ता गिष्टा मारणं असेल तर सांगून दे. शंकरामध्ये नाश्त्याचं काही काम नाही, जेवण करून याला मी घरून, मग काही वांधा नाही म्हटलं. आणि ह्या बस स्टँडवर तर म्हटलं रुशन मी तर डायरेक्ट संध्याकाळी लोक बसेल आहे शंकराच्या बर्थडेच्या वक्ती म्हटलं. आणि आज म्हटलं धुपीशिरून चाललो, म्हटलं आज भोले बाबाचंही दर्शन घेऊन घेऊ. मग काय भोले बाबाच्या मंदिरात येऊन घेतलं भोले बाबाचं दर्शन. तर शंकराला म्हटलं लवकर चाल, म्हटलं अजून आपल्याला नाही तर उशीर होऊन जायला. तसा मग आम्हाला दोघांना फ्री टाइम असला की मग आरामशीरच काम असते डायरेक्ट. एक आवाज तो तुम्ही ऐकलं जसे की टांगा पलटी घोडे फरार, तसंच या कलव्यामध्ये बी लगन पलटी झालं म्हणता कोणतं तरी. आणि ह्या रस्त्यानं लाल कलरचे फुलं दिसत जात आपल्या गाडीला घेऊन घेतले. मग नरवेल मध्ये आल्यावर म्हटलं हा रस्ता काय बंद आहे काय. मग काय तो एक रस्ता बंद होता तर डायरेक्ट दुसऱ्या रस्त्याने टाकली आपण गाडी. आणि रस्ते तर थोडे डेंजरस होते. ह्या रस्त्याने तर डायरेक्ट खतरो के खिलाडी 3 निघून जाईन डायरेक्ट. मग काय आलो म्हटलं शेवटी म्हैसवाडी मध्ये. आज तर आपल्या घरी येऊ राहील ती काव्याला म्हटलं लवकर तू तयारी कर, म्हटलं आपल्याला लवकर जाणार घरी. काव्याला आधी सगळ्यात पहिले विचारून घेतलं की सोडून तर नाही वांगशीन डबल. मग काय काव्यान मी शंकरा निघलं घरी जाण्यासाठी. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.